नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रतिभा कांगणे या यूट्यूब चॅनलमध्ये. रविवारची सकाळ उजाडली आहे आणि चला निघूया घराच्या बाहेर. तर हो, आज कुठे जाऊयात? आज जाऊयात पिंपरी चिंचवड प्राधिकरण निगडी येथे दुर्गा टेकडी आहे. तर आपण दुर्गा टेकडी आज कशी आहे, काय आहे, इथे काय विशेष आहे तेही बघूया, त्याच्या आजूबाजूला काय आहे तेही बघूया. आणि आपण तिथे जात असताना रस्त्याने काही विशेष असेल तर तेही बघूयात काय आहे ते. बरेच पहाटे आपण निघालो आहोत, वेळ बराच आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट न जाता थोडंसं आपण आज फिरून जाणार आहोत की चला काही सकाळी सकाळी छान बघत बघतही जाऊयात. हा जो निर्मनुष्य रस्ता असतोय सकाळचा, फार छान वाटतंय. फिरण्यासाठी वेळ आणि फिरायची आवड ज्याला असेल त्याने थंडीच्या दिवसांमध्ये पहाटे पहाटे सूर्योदय व्हायच्या आधी नक्की बाहेर पडावं आणि एकदा हा निसर्ग सौंदर्य बघावं. तर बघा, रस्त्याने गाड्या नाही आहेत आता. हे जे रोडच्या दोन्ही बाजूंना तुम्हाला मोठे मोठे कंटेनर दिसत आहेत, हे टाटा मोटर्सचे डिस्पॅच कंटेनर्स आहेत. थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे डिस्पॅच गेट पण दिसेल. हा जो गेट दिसत आहे हा टाटा मोटर्सचा डिस्पॅच गेट आहे. इथून व्हेकल्स रेडी होऊन या कंटेनरमध्ये डिस्पॅच होतात. तर हे कंटेनर बरेच लांब लागलेले आहेत, ते पण आज दाखवायचं होतं खरं म्हणजे. तर आपण आता यशवंत नगरच्या सिग्नलला आलेलो आहोत आणि तुम्हाला पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये जागोजागी हे जे इथे तुम्ही जे 2 बोल्ट बघितले तसे जागोजागी तुम्हाला काहीतरी बनवलेलं दिसेल प्रत्येक सिग्नलवर, समथिंग अट्रॅक्टिव्ह. हे काय आहे तर ते टाटा मोटर्सने बेस्ट आउट ऑफ वेस्ट मीन्स त्यांचा जो स्क्रॅप निघतो त्याच्यातून समथिंग बेस्ट तयार करून प्रत्येक सिग्नलला अट्रॅक्टिव्ह बनवलेलं आहे. ही आहे विद्यानिकेतन स्कूल आणि त्याच्याच अपोजिट साईडला टाटा मोटर्स, पुणे टाटा मोटर्सचा मेन गेट आपण बघूयात. हा ब्लू अँड व्हाईट कलरमध्ये पुणे टाटा मोटर्सचा मेन गेट आपण बघत आहोत. आणि विद्यानिकेतन स्कूल ही टाटा मोटर्स एम्प्लॉईज एज्युकेशन स्कूल आहे. तर चला आपण निगडी रोडने अजून पुढे जाऊयात. निगडी रोडने आपण पुढे चाललेलो आहोत. तुम्ही बघताय बरेच वृक्षारोपण इथे टाटा मोटर्सचं जे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनीची जागा आहे त्याच्यामध्ये फार प्रमाणात वृक्षारोपण केलेलं आहे की फॅक्टरीची जेवढी जागा आहे त्याची अर्धी जागा नक्कीच टाटा ग्रुपने तिथे झाडे लावलेली आहेत. तर हा रस्ता जातोय शिंबाजीनगर, आकुर्डी, निगडी तसेच मुंबई गोवा हायवेला टच होतोय. जाऊयात आपण, जाता जाता बघूयात. आपण आज MIDC मधून जाणार आहोत. तर हा छोटासा आहे टनेल, पण कधीही टनेलमधून गाडी जाताना मला तर फार मजा येते. खंडोबा मंदिर पुण्यातील प्रसिद्ध, आपलं पिंपरी चिंचवडमधील प्रसिद्ध जे खंडोबा मंदिर आहे तेथून आपण टर्न घेऊन आता निगडीमध्ये चाललेलो आहोत. तर इथे अप्पू घरचं तुम्ही मेन गेट बघत आहात आणि तिथून आपण दुर्गा टेकडीच्या मध्ये आलेलो आहोत. दुर्गा टेकडीमध्ये तुम्हाला जागोजागी विविध पक्ष्यांची असे फोटोज आणि त्यांच्याबद्दल बरीच जी आपल्याला माहिती नसते अशी इन्फॉर्मेशन तिथे तुम्हाला बघायला मिळेल. दुर्गा टेकडी ही पुण्यातील निगडी येथील टेकडी आहे. तर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला बरेच रस्ते दिसतात. पहाटेची वेळ आहे. तरुण वर्ग, सिनियर सिटीजन तसेच लहान मुलं येथे सकाळी सकाळी जॉगिंगला, रनिंगला, वॉकिंगला येतात. येथे आतमध्ये प्लास्टिकचं कॅरी बॅग वगैरे आणणे किंवा प्लास्टिकची बॉटल आणणे अजिबात अलाउड नाही आहे.
भरपूर निसर्ग सौंदर्य इथे बघायला मिळते. झाडं भरपूर लावलेली आहेत आणि गार्डनच्या बाहेर पडाल तर चारी बाजूंना आपल्याला सिमेंटचे जंगल दिसते. तर टेकडीवरून आपण बरंच चढत वरती गेलो की पुढे जाऊन आपल्याला एक दुर्गा मातेचं मंदिर लागतं. म्हणून कदाचित या टेकडीला दुर्गा टेकडी असे नाव दिलेले असेल. ह्या दुर्गा टेकडीला दुर्गादेवी उद्यान असे सुद्धा म्हटले जाते, कारण येथे मुलांना खेळण्यासाठी पार्क पण आहे. सिनियर सिटीजनसाठी व्यायाम करण्यासाठी एक स्पेसिफिक लोकेशन सुद्धा आहे. तर तुम्ही बघताय आता येथे ग्रीन जिम पण आहे, बसायला बेंचेस आहे, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बसायला छान जागा आहे की तुम्ही येथे भरपूर फिरून जर का थकला असाल तर नक्की कुठे बसून आराम करू शकता आणि शुद्ध हवा घेऊ शकता. बेंचेस आहेत बसायला जागोजागी. ज्याला फिरायची आवड आहे तो वर्षातून कधीही येथे व्हिजिट करू शकतो. पण तसं बघायला गेलं तर पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात इथे जाण्यासाठी एकदम उत्तम अशी वेळ आहे. पहाटे 5 पासून दुर्गा टेकडी ही फिरण्यासाठी खुली असते. ज्यांच्याकडे छोटे छोटे मुलं असतील त्यांना आपलं निगडीमधलं अप्पू घर नक्कीच माहिती असेल. तर अप्पू घराच्या अगदी शेजारीच दुर्गा टेकडी आहे. येथे आतमध्ये छान वळणावळणाचे रस्ते आहेत की जे चढताना किंवा उतरताना मजा येते. आता मी रस्ता चढत आहे आणि थोडा दम पण लागलेला आहे मला, पण काही नाही. आता आपण पुढे जाऊयात आणि बघूयात अजून पुढे काय काय आहे ते. तरुण वर्ग, मित्र मैत्रिणी येथे येऊन छान एन्जॉय करताना आपल्याला दिसत आहे सकाळी सकाळी. तर हे बघा असं गवत आणि हे सुंदर हा फोटो की रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडं लावलेली आहेत आणि वरती आकाशाकडे जाऊन ती झाडं परत छान दिसतात वरती. वसुंधरेचे हिरवे लेणे. तर हा जो पक्षी आहे कटकट्या, याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. चला जाऊयात पुढे. छोटीशी टेकडी, उद्यान, दुर्गा मंदिर आणि शांततेतील नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी योग्य जागा आहे. थोडंसं आपण वरती चढून आल्यानंतर तुम्हाला हे मंदिर दिसत आहे, हे दुर्गा मातेचं मंदिर आहे. ह्याच मंदिरामुळे येथे ह्या टेकडीला दुर्गा टेकडी असे नाव पडलेले आहे. पिंगळा या पक्षीबद्दल इथे माहिती दिलेली आहे. ॲक्च्युली इथे माहिती तर दिलेली आहे बऱ्याच पक्ष्यांबद्दल, पण इथे आल्यानंतर तुम्हाला फार विविध प्रकारचे पक्षी बघायला मिळतील आणि कधीही न ऐकलेले पक्ष्यांचे आवाज पण ऐकायला मिळतील. येथे असणारे भरपूर झाडं, इथे पक्षी छानपैकी राहू शकतात. बघा वळणावळणाचे रस्ते आहेत आणि सकाळी सकाळी ज्यांना फिरण्याची आवड आहे असे लोक आपण इथे बघू शकतो. लहान लहान मुलं सुद्धा येथे, हे बघा हे 2 लहान मुलं येथे छान एन्जॉय करत आहेत. वरती जिथे रस्ता नाही आहे तर रस्ता सोडून ते वरच्या रस्त्याला आता डायरेक्ट चालले आहे मातीमधून. बरेच लोक येथे पहाटे पहाटे ट्रेकिंग, वॉकिंग, रनिंग, जॉगिंग याच्यासाठी येतात. दुर्गा टेकडी हे नैसर्गिक ठिकाण असल्यामुळे इथे तुम्ही आपली फॅमिली किंवा मित्रांसोबत नक्कीच जाऊ शकता. तुम्हाला पाहिजे तर ह्या पायऱ्या पण दिसत आहेत, किंवा ज्याला पायऱ्या नको असेल, वळणावळणाचा रस्ता चढून जायचा असेल तो ह्या रस्त्याने पण जाऊ शकतो. अगदी एकटं फिरण्यासाठी सुद्धा उत्तम ठिकाण आहे. तर दुर्गा टेकडी येथे विशेष म्हणजे अगदी वेगळं की आपण जसं डोंगर किंवा आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ला असं काही नाही आहे. दुर्गा टेकडीमध्ये भरपूर लावलेली झाडं, हिरवळ आणि आतमध्ये तुम्हाला जॉगिंग, ट्रेकिंग, वॉकिंग करण्यासाठी
किंवा मित्रमैत्रिणींसोबत छान वेळ घालवण्यासाठी अगदी निसर्गरम्य ठिकाण आहे, सुंदर आहे आणि येथे स्वच्छता पुष्कळ प्रमाणात पाळलेली आहे. अस्वच्छ किंवा घाणेरडं असं तुम्हाला येथे काहीच दिसणार नाही. हे काही फोटो तुम्ही बघू शकताय. फार छान प्रकारे मेंटेन केलेलं आहे. तर चला, नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी परत भेटूयात. नमस्कार.